ओके. नमस्कार, मी समाधान मानसाळे. लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या सोलापूरमध्ये आहोत. मग ह्या साईडला नवी पेठ आहे आणि खाली हा रस्ता जाणारा स्टँडवरती जातो. तर या ठिकाणी आपण आलो की सोलापूर महानगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत आणि सध्या उमेदवारांची देखील धावपळ सध्या चालू आहे. गेल्या 2-3 दिवसापासून उमेदवार या पक्षातून त्या पक्षात आणि राहतात उमेदवार बदलत होते. पहिल्या दिवशी कुठंतरी एका पक्षाच्या नावाने उद्घाटन करायचं आणि दुसऱ्या पक्षातलं जे प्रवेश व्हायचं असं बी या ठिकाणी झालेलं आहे आणि रातोरात उमेदवार बदललेले आहेत आणि जे स्थानिक उमेदवार होते त्यांना तिकीट न मिळालेले देखील पक्षावर आक्रोश त्यांनी दाखवलेला आहे आणि कुठंतरी नाराजगी देखील या लोकांमध्ये दिसते आहे. तशाच पद्धतीनं आता सोलापूर महानगरपालिका सोलापूर महासंग्राम म्हणावं लागेल आणि सोलापूरची जनता नेमकं कोणाच्या पाठीमागं जाणार आहे आणि कोणाच्या याच्या मागं बसणार आहे आपण बघू शकतोय. दादा नमस्कार. हो ना. तर लोक बोलत नाहीये, कदाचित बोलतील वगैरे. तर सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकामध्ये नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे आणि ह्या रणनीत्या कशा पद्धतीनं होतील, काय होतील हे आपण बघणारच आहोत. परंतु आता सध्याला आपल्याला जे काही लोक भेटणार आहेत किंवा जे बोलतील त्यांच्याशी आपण संवाद साधू. बघ आता इथले काय छोटे मोठे व्यवसायवाले आहेत त्याची संबंध करतोय. दादा नमस्कार. बोला सर. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या आता जोर धरत आहेत. उमेदवारीसाठी उमेदवार त्या पक्षाशी कुठंतरी बातचीत होते, काही ठिकाणी नाराज होते. तर आता कशा पद्धतीनं निवडणुका होतील वगैरे काय काय विकासाबद्दल कसं? काय विकासच चांगला व्हायला पाहिजे सोलापूर शहरात. आपला दुसरं काय अजून अपेक्षा सर्वांपक्षी तीच आहे. बरं. चांगला विकास व्हावा, चांगला व्हावं सर्व सोलापूर, सर्वाला कामधंदा भेटावं, दुसरं काय नाही. एवढीच आहे, सर्व पक्षाकडे हीच अपेक्षा आहे. एक आता तुमचा एक छोटासा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाला कुठंतरी व्यवसाय वाढला पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे त्या उमेदवारांनी? का आता ही बँकेत लोन वगैरे कर्ज चांगलं सोयीस्कर द्यायला पाहिजे. जे शासनाच्या नियमात बसतंय ती नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे. दुसरं काय अजून हीच अपेक्षा आहे. आता काय पहिल्या टर्मला काय होते, काँग्रेस होती, नंतर भाजप होतं, आता महाविकास आघाडी वगैरे सगळ्यात चालू आहे. आता नेमकं काय वाटते, कुठला पक्ष किंवा कुठली युती अशी की बाबा? नाही, जे कोणी उमेदवार असतील, जे कोणी नसेल, व्यवस्थित सर्व काम व्हायला पाहिजे. आता सध्या पक्ष म्हणून कोणाला काय धरून चालत नाही. सर्व विकास सोलापूर शहराचा चांगला व्हायला पाहिजे. सर्व पक्षाकडनं एकच अपेक्षा आहे, दुसरी काय नाही. आता कुठल्या म्हणजे काय विकास नेमका म्हणजे काय राहिलाय नेमका? हे का आपले रोज रस्त्यावरचे खड्डे, आता हे उड्डाण पूल, बाकीचे महागाई वगैरे स्वस्त व्हायला पाहिजे. अजून काय गोरगरीब नीट राहायला पाहिजे, प्रत्येकाला त्रास होऊ नये, सर्वजण व्यवस्थित जगायला पाहिजे. म्हणजे सोलापूर मधले अजून जशा तशा झोपडपट्टी आहे, त्याची सुधारणा नाहीये, रस्ते खड्डे तशाच तसे आहेत, विकास असा काहीच नाही. हाय, विकास होत आहे, नाही म्हणून नाही, फास्ट नाही, स्लो आहे. तर कुठंतरी विकास आहे परंतु फास्ट नाहीये, स्लो आहे. जसं पक्षामध्ये लोक जातात फास्ट, तशाच पद्धतीनं विकास पण तशाच पद्धतीनं व्हायला पाहिजे असं लोकांचं मत आहे. परंतु आता लोक काय बोलणार, कशी बोलणार वगैरे. ताई नमस्कार. बोलता का? नाही, बरं, सोलापूरचा विकास कसा व्हायला पाहिजे? डस्ट क्लीन करा, पहिला रोडवरचे रोड व्यवस्थित करा. अजून काय वाटतं की तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये तेवढं झालं पाहिजे? पुणे सिटी पण वाढतेय, तिथे विकास होतोय, पण कंपनीज एक्सप्लोर झाल्या पाहिजेत फॉर द IT पर्पज आणि मेकॅनिकल पर्पज ऑल्सो. थँक्यू. IT जशा IT कंपनी आहेत सोलापूरमध्ये, तशा पद्धतीनं IT कंपनी वाढल्या पाहिजे आणि युवा उद्योजकांना काम भेटलं पाहिजे किंवा युवांना काम भेटलं पाहिजे अशा पद्धतीने. दादा नमस्कार. इथेच का? सोलापूरच्या विकासाबद्दल काय वाटते? सोलापूरचा विकास झाला का नाही? अजून झालं नाही वाटतं. काय कसं व्हायला पाहिजे? आता निवडणुका लागल्यात वगैरे. रस्त्याला लय अडचण आहे. बरं, ट्रॉफिक ट्रॉफिकच्या समस्या ट्रॉफिकच्या समस्या हे झाल्या पाहिजे. ट्रॉफिक लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. दादा नमस्कार. आता या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. आता काय महायुती का महाविकास आघाडी? महायुकीस एक ऐसा ट्रैफिक जाम ये बहुत चल रहा है सोलापुर में. अभी कुछ अच्छा विकास होगा. अभी नगर सेवक का इलेक्शन चालू है. उम्मीद है कि सोलापुर का विकास हो. अच्छा नगर सेवक चुन किया है, सोलापुर का विकास हो. इतना ही. सोलापुर में जो कौन से समस्या है वो? पानी की समस्या है, रोड की समस्या है, और बोले तो बेरोजगार रोजी की समस्या है. बहुत कुछ है सर. सोलापुर में बहुत मतलब लोग यहाँ से पुणे चले जा रहे हैं या मुंबई चले जा रहे हैं करके खाने के लिए.
म्हणजे पुण्यासारखं इथं सगळा डेव्हलप डेव्हलप पाहिजे. कारखाने बंद आहे सोलापूरमध्ये, सगळं बंद आहे इकडं. काय करायचं, कसं करायचं आहे. आम्ही पण रिक्षा चालवायला लागलो, कधी होत धंदा कधी होत नाही, परेशानी चालली आमच्या असं. तर असं आहे की रिक्षा चालक आहे तर त्यांना देखील तशी जे काय रोजचं काय त्यांना जे काय भेटायला पाहिजे तशा पद्धतीनं भेटत नाहीये आणि ते व्यवसाय वाढत नाही. त्याच्यामुळं पुण्याच्या जसा ठिकाणी व्यवसाय वाढतो तसा व्यवसाय वाढलेला नाहीये. सिटी वाढतीये परंतु सिटीचा विकास वाढत नाहीये. लोकसंख्या वाढते पण त्या लोकसंख्येला पूरक असा काही गोष्टी भेटत नाहीये. दादा नमस्कार. बोला. इथलेच का? सोलापूर आता काय आपल्या सोलापूरचा अजून काय विकास राहिलाय असं वाटतंय तुम्हाला? भरपूर विकास राहिलेला आहे. आता काय लोक कुणाच्या आता काँग्रेस होते परत बीजेपी आता महायुती महाविकास आघाडी वगैरे काय आपल्याला इंटरेस्ट नाही तेवढं. बरं आता पण काय विकास अजून काय व्हायला पाहिजे आपल्या सोलापूरला? भरपूर आहे. कोणत्या पाण्याची समस्या आहे. हा. पाण्याचा 7 दिवसाड येते पाणी. बरं. हा, रोडचं नाही अजून काम, घरकुल योजना नाही आहे. हा, उमेदवार कसा असा वाटतंय तुम्हाला? कुठलाही असं ना कुठलंही असं कार्य करणार पाहिजे आपल्याला. हा, एवढं. तर उमेदवार कुठला का असाना कार्य करणारा असावा, कुठल्याही पक्षाचा असाना की पक्ष इथं मांडला जाणार नाही परंतु विकास मांडला जाईल असं म्हटलं जातंय आणि विकासाच्या मुद्द्यावरती काय गोष्टी मांडल्या जातात. नमस्कार. आता इथं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, विकासाच्या मुद्द्यावर लक्षात वगैरे. आज तुम्ही एक व्यवसायवाला आहे तर काय डेव्हलप झालं पाहिजे सोलापूर कसं? डेव्हलप तर भरपूर व्हावं पाहिजे पण त्यांच्यात नेत्यामध्ये भांडणं आहेत तर काय इथं डेव्हलप होणार. अजून आपण 10-15 वर्ष खाली गेलो. आता अतिक्रमण व्हायलंय. काय एवढ्या गाड्या काढल्या, एक गाडीवर 4-4 पोर आहेत. समजायचे बेरोजगार झाले की त्यांना काम धंदा नाही काय नाही असंच बोंबलत फिरायला ती. काय ह्यांनी लक्ष द्यावं पाहिजे काय तर. आता ते IT पार्क ती होणार म्हणतात, ती झाल्यावर जरा काय तर सुधारणा होईल तेवढीच अपेक्षा आमची. राहतात नेते बदलतात आज आज ते मग काय. अहो आता आहे ना एकाची सकाळी मी मुलाखत बघितली तर बघतो तर मोबाईलवर ती दुसऱ्याच पक्षात दिसाले. काय कुणावर भरोसा ठेवायचं काय. आम्हाला जी माणूस आवडत नाही काय ह्यांना आवडतं म्हणून आम्ही महिला मत देतो त्यानं त्या संग युती करताय तिथं बसतंय. काय मोठा समजत मोठा प्रॉब्लेम आहे आणि कोण कुठल्या पक्षात आहे तीच कळी नाही. काय असा मोठा प्रॉब्लेम आहे सर्वात मोठा. काय आम्ही मत चांगल्या माणसाला आम्ही दिलो समजा काय त्यानं त्या वाईट माणसासंग युती करते तिथं बसतंय. सोलापूरचा विकास कुठं आहे? म्हणजे एकदम चांगला आणि वाईट कळच नाही. जर चांगला जरी असलं तर तिथे जाऊन त्याच्या तर बसतंय. काय असं आहे जनतेच्या फायद्यासाठी तो जात नाही. जनतेच्या फायद्यासाठी राजकारण नाही काय स्वतःच्या फायद्यासाठी. एक नगरसेवक आहे ना पत्र्याचं घर होतं 5 वर्षामध्ये त्याचं आहे ना 10 मजली घर झालं काय आणि इथं आम्ही असंच दुकानात काम करून मरालो अशी परिस्थिती आहे. आणि ह्यांच्या जनतेसाठी नगरसेवक होत नाही, ही स्वतःसाठी होते काय असं आहे. म्हणून ही सोलापूर मागे पडायला नाही तर आज पुण्याच्या लेवलचं सोलापूर पाहिजे काय असं आहे. मोठी हे आहे. काय आता पण मग आता हे सगळं तर कुणाला आपल्याला द्यावं लागलं पण काय असं काय आहे का कोणी माणूस किंवा असा बरं माणूस कसा पाहिजे की बाबा त्याला आपण मतदान करायला पाहिजे? नाही सध्याला तर आहे ना बघा वंचित बहुजन आघाडी आम्हाला चांगलं वाटतंय. कारण काय माहितीये का वंचित मध्ये आता जी बी मुलं थांबलेत ना समजे शिकलेले आहेत आणि राजकारणी कोण बी नाही ही घरातल्याच माणसाला देतात ना. आता ज्याचा नगरसेवक आहे त्याचाच पोरग आता 5 वर्ष नगरसेवक होऊन सुद्धा आहे ना त्याला तिकीट दिलं नाही म्हणून त्याने दुसऱ्या पक्षात गेला आणि 2 दिवस अगोदर तीच माणूस शिव्या देत होता त्याला काय आणि असा आहे तसा हे त्यानं त्याच पक्षात जाऊन उडी मारला. भरोसा ठेवायचा कुणावर काय नवीन पक्षाला द्यावं कुणाला तर. हे जुने समजे गफळावाज आहेत काय त्यानं ही बदललं पाहिजे काय. मी तर हात जोडून सोलापूरकरांना विनंती करतो जे जुने नगरसेवक आहेत एकाला बी निवडून देऊ नका. नवीन लोकांना चान्स द्या. तीच गडबडीने काय तर करतील गरिबासाठी. तर खरंच खूप छान विचार आहेत कारण की जुने नगरसेवकाला निवडून देऊ नका, नवीन लोकांना संधी द्या. तर नवीन लोकांना संधी दिली तर ती काय तर करू शकतात. आणि हे महत्वाचा प्रश्न आहे की नेते मंडळ कुठला विश्वास ठेवायचा की बाबा कुणाला विश्वास ठेवायचा आणि कसा ठेवायचा. ज्या नेते मंडळ विश्वास ठेवतोय तोच दुसऱ्या पार्टीमध्ये जातो. जो ज्या मतदारांना ती पार्टी नको आहे किंवा ते उमेदवार नको आहे अशा उमेदवार त्या पार्टीमध्ये. त्याच्यामुळे कुठेतरी लोक नाराज आहे. नेमकं आता काय होतंय काय नाही होतंय हे पण बघणं गरजेची गोष्ट आहे. कारण लोकांची नाराजगी आहे आणि पक्षांतर होतंय आणि पक्ष पण लगेच घेतात अशा लोकांना. दादा नमस्कार. घेतला नाही साहेब.
बरं सोलापूर बद्दल काय वाटतंय विकास? मी तुळजापूरचा आहे, मला काहीच माहित नाही. मला तुझ्याकडे असते वगैरे काय सोलापूरचा विकास झालाय का का कसा व्हायला पाहिजे? का अर्ध विकासच्या वर तर काँग्रेसवालेच केलेत की आता राहिलेला बीजेपी करतील आता बघू म्हणायचं. आता पहिल्यांदा काँग्रेस होती नंतर बीजेपी आता मग कोण येईल का? काय नाही पहिल्यासारखी बीजेपी राहिली नाही. पहिल्या निवडणुका आणि आताच्या निवडणुकीमध्ये काय फरक वाटतो? लय फरक आहे. कसा? आता सगळं पैशाचा सुतुरडा आहे. उमेदवार ह्या पक्षातून त्या पक्षात राहतातच जातात वगैरे असं या- कसं? ते आता चाललंय पहिल्यापासूनच चाललंय असं. भाजपवाले जास्त घ्यायला लागलेत पण काय होईल सोलापूरचं कशा निवडणुका होतील आता काय? बहुमत सिद्ध होत नाही कुणाला. कोणालाच होणार नाही. होत नाही. मग एकामेकाचा सपोर्टच घ्यावा लागेल. एकमेका सपोर्टच होणार कुणाचीच पॅनल निवडून येत नाहीत. आता काय म्हणतात की सगळे- नवीन माणसांना संधी द्या, जुन्या लोकांना संधी देऊ नका अशी म्हटलं. नवीन लोकांना संधी द्यायलाच पाहिजे. आता हे ह्याचा माझ्या घरातला ह्या चुलत्याला द्या त्याला द्या अशा पद्धतीने चालू आहे. ते बंद करायला पाहिजे. नवीन कार्यकर्ता असते त्याला संधी द्यायला पाहिजे. हे आपले दोन्ही देशमुख बोलले ते योग्य बोललेत. नवीनला संधी द्यायलाच पाहिजे. मग त्याने काय करायचं? पक्षाच्या मीटिंगमध्ये देखील काय काय ते पक्षाचे कार्यकर्ते देखील ज्याला तिकीट द्यायला पाहिजे त्याला दिलं नाही अशी भांडली पण लोक पण काय आता काय होईल? काय बंडखोरी करते दुसरं काय करणार? याचा फटका पक्षाला बसू बसणार 100% बसणार. विकास काय काय राहिला आपल्या अजून इथं? भरपूर राहिलेला विकास. बर. बघू आता शब्द दिलेत उड्डाण पूल करतेत हे करतेत ते करतेत काय करतेत बघू. तर विकास भरपूर राहिलेला आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काय विकास झालेला आहे, भाजप कसा विकास करेल हे पण बघण्याची गोष्ट आहे असं म्हटलं जातंय. पण नेमकं आता काय प्रत्येक लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत. लोक वेगवेगळी बोलतायत. नेमकं काय कुणी काँग्रेसचं मत मांडतंय, कुणी बीजेपीचं मत मांडतंय आणि कुणी म्हणते विकास झालेला आहे, कुणी म्हणते विकास राहिलेला आहे. लोकांना इथं जी युवा वर्ग आहे ती युवा वर्ग अजून देखील त्यांचा कामापासून वंचित आहे आणि त्यांना व्यवस्थितपणे रोजगार उपलब्ध होत नाही असंही म्हटलं जातंय. आणि मग आता काय बघूया. नमस्कार. आज व्यवसाय करताय, आज सोलापूरमध्ये निवडणुका चालू आहेत, विकासाच्या मुद्द्यावर लढतायत वगैरे, तर विकास झालाय काय सोलापूरचा आपला? झाला विकास झाला अजून काय तर विकास राहिलाय का? आता होय ना झाला विकास. झालाय का? तर काय तर म्हणतो की विकास झालेला नाहीये, ते काँग्रेसने केला पण बीजेपी नाही केला असं तसं. नाही चालू झाला विकास झाला. बरं. नाही आता तिथं तुम्ही इथं नवी पेठमध्ये तर अजून काय डेव्हलप व्हायला पाहिजे आज छोटा व्यवसाय तुमचा? नाही रोड बीड व्हायला पाहिजे. रोडा चांगला व्हायला पाहिजे. इथं सांगा. आता हे सध्या रोडला अडचण तर आहे, रस्ता मोठा नाहीये आणि लहान दुकानदारला धंदा करू देत नाही. ट्रॅफिक आले, खटला भरते, मग त्यासाठी धंदा लहान दुकानवाले करायचं काय? लहान दुकानासाठी काय केलं पाहिजे? ते आता सरकारला समजायला पाहिजे ना की काय करायला पाहिजे. का सरकारी नोकरी आहे काय? तर व्यवसाय केलं तरच फायदा होईल ना. तुम्ही लोक बसताना उठा उठा हाकला, पवत्या फाडा हे फाडा म्हणजे कसं? माझ्या करून खायचं कारणच नाही ना. का सरकारी नोकरीची गोष्ट वेगळी पण ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. जागा थोडी द्या म्हणजे देत नाही. महाग घ्या, मागच्या दुकानाला ओरडताय, पुढे घेतली की लोक तक्रार करते. हेच आमचं म्हणणं आहे की म्हणजे करून खाणाऱ्याला करून खायला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता मग आता हे याच्यासाठी काहीतरी कुठल्या तर सत्तेला माणसाला सत्तेत बसणं गरजेचं आहे. कुठल्या लोकांना असं वाटतं की तुम्हाला सत्तेत बसवायला पाहिजे? आता हे सगळे एक गट व्हायला पाहिजे. एक गट झाली की काय तर त्याचा निर्णय लावायला पाहिजे. तर एक गट नाही, कोणी ह्या पक्षी जाते कोणत्या पक्षी जाते अजून फायनल त्यांचा उमेदवार ते नाही. आता त्यांचं मेन त्यांचंच उमेदवार नाही आणि इथं उमेदवार असून तर काय उपयोग आहे? कोण काय इथं फिरकते का इलेक्शनच्या मुळे? फक्त मतदानासाठी तेवढंच येते का कुठलं मेंबर येते की आमचं हे तक्रार आहे ते तक्रार कोण विचारत नाही काय नाही बस. तर तक्रारी आहेत, छोटे व्यवसायवाले आहेत, व्यवसाय करतायत पण त्यांना तसं बघितलं जात नाही. कुठलाही मेंबर वगैरे येत ना. दादा नमस्कार. नमस्कार. सोलापूरच्या निवडणुका सध्या चालू आहेत तर काय वाटतं आता हे निवडणुका कशा होतील वगैरे काय? आता कशा होतील म्हणजे काय तुमचं? बरं मला सांगा की आता हे उमेदवार जे आहेत ह्या पक्षातून त्या पक्षात जातात वगैरे, लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? मेन सांगू का हे राजकारण चालू आहे का काय चालू आहे तेच कळेना आम्हाला. सकाळी बघितलं तर ह्याने ह्या पक्षात, संध्याकाळी वेगळ्या पक्षात. मग कसं काय कुणाला काय भरोसा ठेवा तेच कळेना.
म्हणजे मग विकास पण असं इकडे तिकडे जाणार. काय विकास दाखवा तर कुठं आहे म्हणजे विकास जनतेचा नाही, विकास नेत्याचा होणार. काय आता तुम्हाला बी कळतंय की साहेब नाही, एवढं आम्हाला कळतं, पण तुमचं मत कारण की तुम्ही इथं राहताय, तुम्हाला मतदान आहे, तर तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. बरोबर ना. काय विकास अजून काय राहिलाय किंवा अजून काय व्हायला पाहिजे? तुमच्या हिशोबाने सोलापूर किती पुढे आहे आणि किती मागे आहे मला पहिला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. द्या की पुढे आहे का मागे आहे. नाही नाही, आता तुम्ही राहताय त्याच्यामुळे तुम्हाला नाही माहिती नाही आहे. राहतोय आम्ही बी इथले तुम्ही बी इथले नागरिक आहे बरोबर. तुम्ही बी मतदार आहे आम्ही बी मतदार आहे. सोलापूर किती पुढे आहे विकासात आणि किती मागे आहे हे मला सांगा. आतापर्यंत 3 लोकांनी सांगितलं की विकास झालेला नाही आणि विकास व्हायला पाहिजे. जे पुण्यामध्ये डेव्हलप झाले तसं पुणेच म्हणू ऐका नका की, साहेब ऐका की. पुणेच म्हणू नका बाकीचे बी तुम्ही बघा ना आता जिल्हे. सोलापूर आज कुठे आहे आणि बाकीचे जिल्हे बघा. आज लोक पुणे प्रत्येक युवा कुठे चाललाय कामाला आईबाप सोडून बरोबर ना. मग सोलापुरात विकास झालाय असं कशावरून म्हणतो तुम्ही विकास झालाय. मला सांगा, पण आता तो माणूस नेता कसा असावा किंवा उमेदवार कसा असावा की जेणेकरून जनता त्याच्या पाठीमागे जाईल? नेता म्हणजे कसं आहे जनतेसाठी नेता पाहिजे नेत्यासाठी जनता नको आहे. कळालं का. आता बघा तुम्ही. तर बरोबर आहे, नेता हा जनतेसाठी पाहिजे, जनता ही नेत्यासाठी नाही पाहिजे. तुम्ही छोटा व्यवसाय करत आहात, तर काय समस्या आहे आणि ह्याच्यावर निराकरण कसं केलं पाहिजे? आणि तो जे आता उमेदवार येतात मतदानासाठी, आम्हाला उमेदवार जे जे ठरतेने चांगला पाहिजे जे काम जे करत आहे ते पाहिजे आपल्याला. पक्ष वगैरे काम जे करतात ते आम्हाला पाहिजे. म्हणजे इथं पक्षाचा पॅटर्न चालणार नाही, कामाचा पॅटर्न. कामाचं चालणार बस. तर अशा पद्धतीनं आहे की या ठिकाणी पक्षला जास्त प्राधान्य दिलं जाणार नाही, तर कामाला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं जातंय. आणि व्यवसायवाले आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोलतायत वगैरे असं झालंय. परंतु या सोलापूर महानगरपालिकेच्या वातावरण सध्या खरंच वेगळ्या पद्धतीचं आहे असं म्हणावं लागेल. कारण की या जी निवडणुका आहे ते वेगळ्या पद्धतीनं आहे. लोक कधी कुठल्या पक्षात जातील कुठल्या नाही ह्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि लोक काय करणार कसं करणार हे पण बघण्याची गोष्ट आहे. दादा नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, परंतु सोलापूरचा विकास झालाय का व्हायचा आहे? आता सध्या 7 वर्षाला निवडणुका बंद आहेत त्यामुळे अजून विकासाची कामं भरपूर राहिलेली आहेत. अजून विकास झालेला नाही सोलापूरचा. पहिल्या टर्ममध्ये काँग्रेस होती, परत भाजप. हा पण आता ही कशा निवडणुका लागतील वगैरे काय आपल्याला? आता निवडणुका सगळीकडे जरा थोडं लवचिक चालू आहे बघ. म्हणजे कुठल्या आता जे आधी निवडून आलेले नेते आहेत ना त्यांना पण कन्फ्युज झालंय की कुठल्या पक्षात उभारायचं कुठल्या नाही. हा कन्फ्युज झालेत सगळेजण. पण त्या नेत्यांना पक्षात उभा राहतील, हा. त्याच्या मागे जनता जाईल का? जनता तर युवा तर पिढी त्यांच्या मागे जाईलच. पण जे उद्योगधंदे आहेत जसं सोलापूर प्रमाणात कमी आहेत. आता माझ्यासारखा एक अत्यंत शिक्षित आज मी 6 वर्ष झालं पुण्यात नोकरी करतो. सोलापुरात उद्योगधंदे नाहीत. आपले जे सगळे नेते मंडळी असतील तर इथं सोलापुरात उद्योगधंदे नाहीत. पण तो यंग पिढी ऍक्च्युली चेन्नई झाली, मग हैदराबाद झाली, मुंबईला झाली, पुण्याला झाली. यंग जनरेशन जर सोलापुरात नसेल तर मग राहिलं कोणी कार्यकर्ता? अशिक्षित राहिले बघ. युवा वर्ग जर इथं सोलापूरमध्ये असेल तर नवीन व्यवसाय वाढेल. व्यवसाय वाढेल. युवा आहे. युवा आहे. युवाच नाही राहिला तर सोलापूर विकास कसा होणार? विकास कसा होणार? आता हे नेते मंडळी काय केलं पाहिजे असं वाटतं? म्हणजे सोलापूर जिल्ह्याला आपल्या पहिले MIDC आहे, चिंचोळी MIDC तुम्हाला माहिती आहे 70% खाली आहे. मोजक्याच 5 कंपन्या आतावर बोटा इतकं मोजण्या इतके. एक थर्मॅक्स झाली, एक प्रिसिजन झाली, एक 2-3 कंपन्या लिमिटेड आहेत आपल्या. त्याच्यावर लिमिटेड कंपनी एक तर आहे का? नाही आहे. मग लिमिटेड कंपनी आपल्याला पहिलं प्राधान्य MIDCला घ्यावं लागतं. त्यानंतर युवा वर्ग इकडे सेटल होईल. बाहेरचा युवा वर्ग आपल्या इथं सोलापूरमध्ये यायला पाहिजे. आता आमचं आधार कार्ड रेशन कार्ड वगैरे सगळं माझं पुण्याचं आहे, पण माझं घरदार आई वडील सगळे इथंच आहेत. मग मी मतदानाचा मला हक्कच नाही ना इथं. आता माझं प्रॉपर माझं मग फ्लॅट वगैरे सगळं तिथंच झालं तर मी तिकडेच राहणार ना. आता असं आहे. नेता स्वतःची तिकीट वाचवण्यासाठी किंवा स्वतः तिकीट मिळण्यासाठी हे त्याच्या पक्षात जातो, परंतु जनतेचा विचार करत नाही, तर काय सांगा? हा जनतेचा विषय नाही, हा प्रभागाचा विषय. आपला प्रभाग हा सुंदर स्वच्छता हा नगरसेवक जो आहे आपला प्रभाग कसा व्यवस्थित राहील हा त्याच्या प्रभागासाठी तो नेता आपला दुसऱ्या पक्षात चालला. आपला प्रभाग हँडल करण्यासाठी आपला प्रभाग म्हणजे स्वतःचं स्वच्छ आणि सुंदर आणि ह्या पद्धतीचा जेणेकरून त्याला कार्यकर्त्याला नोकरी मिळावं काहीतरी कळव त्यासाठी तो धडपडत राहतो.
बरोबर आहे काय हा बरोबर या वार्डाचा विकासासाठी नेता त्या पक्षात चाललेला आहे. हो वार्डाच्या विकासासाठी चाललेलं आणि अत्यंत योग्य आहे. वार्डाच्या विकासासाठी जाणं हा अत्यंत योग्य आहे. जर बाहेरचा जर उमेदवार निवडून आला तर त्या कार्यकर्त्याला लक्ष बी देणार नाहीत. आता सध्या 2 वर्ष लेट झाला, पण त्या 2 वर्षात आपल्या प्रभागाचा कोणत्या दृष्टिकोनातून विकास झाला नाही झालेला. लोक तर म्हणतात स्वतःच घर वाचण्यासाठी ते त्या पक्षात जातात. नाही, नाही. काही घेणं-देणं हा प्रभागासाठी आहे. आपल्या प्रभागासाठी जाणं योग्य आहे. आपल्या कार्यकर्त्यासाठी जाणं योग्य आहे. तुमचं काय मत आहे? हा बरोबर आहे. नेता असला तरी मी कसं आहे, पहिला घर बघण्यापेक्षा पहिला जनता बघायला पाहिजे. पहिला आपलं परिसर स्वच्छ असेल तरच मग नेत्याला मानलं जाईल ना. आता काय उपयोग आहे त्याला. आता जे निष्ठावंत जे कार्यकर्ते होते ते पक्षाला मानत होते आणि कुठेतरी त्यांना वाटत होतं की मी प्रभागात या उभा राहणार आहे, मला तिकीट मिळणार आहे, पण तसं तिकीट मिळणार नाही, दुसऱ्याला देण्यात येत आहे. तर काय ह्याच्यावर तुमचं काय मत आहे युवा म्हणून? युवा मुलांना तर सर ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, प्रभाग हा प्रभागापूर्ण म्हणजे नेता हा प्रभागाचा असतो. प्रभाग आता मोठा झालेला आहे आणि कार्यकर्ते जास्त झाले आहेत, नेते मंडळी बी जास्त झाली. त्यातून आपला आता हा खरा नेता आपल्याला आपल्या प्रभागासाठी काम करू शकतो. तुमचं काय मत आहे? हे बरोबर आहे. म्हणजे नेते इकडे तिकडे चाललेत ना पक्षासाठी. ते कसं आहे, आपल्या जी म्हणजे प्रभाग क्रमांक असतो ना त्याचा विकास होण्यासाठीच म्हणजे धडपड करत आहेत. बाकीचं काय नाही, असं स्वार्थासाठी करणारे थोडेच आहेत, पण प्रभागासाठी करणारा कमी आहेत लोक. तर असं म्हटलं जातं की जी नेते मंडळी ह्या त्या पक्षामध्ये जातात, परंतु प्रभागाचा विकास होण्यासाठी जात आहेत वगैरे. लोक म्हणतात की बाबा ही स्वतःसाठी जाणारी लोक थोडीफार आहेत, पण काही लोक त्या प्रभागासाठी जाणारी लोक आहेत असं म्हटलं जातंय. काय ना तुमचं अजय पवार. काय वाटतंय ह्या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन चाललेला आहे? विकास झालाय का तसा सोलापूरचा? नाही झाला विकास. विकास झाला नाही म्हणून तर हे चालू आहे ना सगळं. तर मला सांगा की आता ह्या निवडणुकीमध्ये काही जण म्हणतात की जे नेते मंडळी आहेत ते सकाळी ह्या पक्षात असतात, सकाळी त्या पक्षात असतात वगैरे असं बोललं जाते. काही जण म्हणतात ते स्वार्थासाठी गेलेत, काही जण म्हणतात वार्डासाठी जातात. काय होते? नाही नाही आहे, लोक बोलणारे बोलणारच. त्यांच्या लोकांना हात लावता येत नाही. आता काही जण विकासासाठी जातील, काही जण स्वतःसाठी जातील, पण ते सगळ्यांना नावं ठेवता येत नाही ना. आता ह्या प्रभागाचा नेता गेला, एकनाथ शिंदेकडे गेले, ती प्रभागाच्या विकासासाठी गेलेत, त्यांच्या स्वतःसाठी गेले नाहीत ते. असंच आहे. तर आता महायुती किंवा महाविकास आघाडी काय चालेल नेमकं? तसं तर चालायला पाहिजे महाविकास आघाडीच. बरं. पण हे मेन मुळात वोटिंगच तसं नाही ना, मशिनीच फॉल्ट आहेत सगळे. बरं. तुम्ही वोटिंग कोणाला बी करा. अगोदर पहिला इलेक्शन झाले की दुसऱ्या दिवशी मोजणी होत होती. आता 20-20 दिवस कसे ठेवलेत? 20-20 दिवस मशिनी ठेवून काय मग तिथं कोण बघणार आहे त्यांना? मग तिथं मशीनमध्ये फॉल्ट करूनच नाही रिझल्ट दाखवणार सगळे. तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतंय की सोलापूर शहरासाठी सध्या असं कोणी वाली राहिलेलं नाहीये. जो तो उठतो करतो. आता स्वतःच्या प्रभागासाठी म्हणतात मला विकास करायचा आहे, शेवटच्या 6 महिन्यापुरतं सगळं विकास कामे होतात. म्हणजे सोलापूर किंवा कुठलेही नगर परिषद असू दे, इलेक्शन फक्त 6 महिन्यासाठी ठेवायचं का, अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण 5 वर्ष कुणी दिसत नाही. शेवटच्या 6 महिन्यातच तुम्हाला सगळे कामं दिसतात का? तुम्ही रोड असा ड्रेनेज असू द्या, तो 6 महिन्यात केलेला रस्ता 6 महिन्यात टिकतो, परत 5 वर्ष त्याच्याकडून लक्ष बी देत नाही. मग ही परिस्थिती कशासाठी? सोलापूर महानगरपालिकेचं जे उत्पन्न आहे ते किती आहे त्याचा विचार कोणी केलाय का? कुठल्या नगरसेवकाने केलाय का? तर नाही. तर हे चित्र बदलायला पाहिजे. सध्या अशी परिस्थिती आहे की जे कुठले स्थानिक आमदार असतील त्यांना हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन राहिलेलंच नाहीये. म्हणजे कार्यकर्ता राहिले नेताच त्याच्यामध्ये दुसरा लागला. नेताच राहिलाय. कोण? नेत्याचा चुलता, नेत्याचा पोरग, हेच झाले ना. ह्यांच्यासारखं इलेक्शन चालू आहे. पण जे सामान्य कार्यकर्ता आहे त्या सामान्य कार्यकर्त्यासाठी तर कुठंतरी एखादं इलेक्शन ठेवा. जे निष्ठावान कार्यकर्ते आहे, ज्यांनी पक्षासाठी घाम गाळलाय, त्यांनी घरदार विकलेत आपले, त्यांच्यासाठी थोडंसं तरी ठेवा. का कोणी आलं की स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात घेणं, त्यांना तिकीट देणं, तुमची राजकीय महत्वाकांक्षा जपणं, ह्याच्यामध्ये कुठं जर सोलापूर भरडून चाललंय. तरी माझा असं सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकाला एक जागरूकतेचं आव्हान आहे की बाबा तुम्ही तुमच्या जो भागातला नगरसेवक आहे, तुमच्या स्वतःची सुरक्षितता असेल, तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता असेल, आपल्या सोलापूरची सुरक्षितता असेल, असा नगरसेवक निवडा. तुम्ही त्याच्यासाठी पक्ष, जात, धर्म, वंश, भेद सगळं विसरा, पण सोलापूर प्रथम या दृष्टीनं तुम्ही मतदान करा.
कुठल्याही आश्वासनांना भूल पडू देऊ नका. आजपर्यंत मला वाटतं हे 8 वर्षांनी इलेक्शन आलंय. पहिले काँग्रेस भाजप आणि 8 वर्षांनी 8 वर्षांना म्हणजे प्रशासक नेमला, कोविड काळ असेल, सगळ्या गोष्टी असतील, मान्य आहे. मग 4 वर्ष नगरसेवकच नसेल तर जनतेनं जायचं कोणाकडे? या गोष्टी कोणाच्या लक्षात येतात का? सोलापूरची जनता भोळी बाबड्या सगळे सहन करते म्हणून तुम्ही काही करणार का? हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी सगळ्या नेत्यांना विचारला पाहिजे, जनतेला विचारला पाहिजे. आज सुशिक्षित लोक सगळे सोलापुरातले 90% सुशिक्षित लोक पुण्याला आहेत, बँगलोरला आहेत, हैदराबादला आहेत, पूर्ण भारतभर पसरलेले आहेत. इव्हन आपल्या सोलापूरची लोक बाहेर सुद्धा आहेत, परदेशात सुद्धा आहेत. तुम्ही बघा, त्यांची मानसिकता राहिली नाही सोलापुरात येऊन राहायची. कशासाठी? या गोष्टीला कोण जबाबदार आहे? तुम्ही 25 वर्ष 30 वर्ष सत्ता उपभोगता, तुम्ही काय करता सोलापूरसाठी? तुम्हाला साध्या 2 MIDC चालू करता येत नाहीत. किती कंपन्या चालू आहेत बघितलं, तिथे किती रोजगार आहेत. बरं, स्थानिक रोजगार किती आहे? कोणी विचार केला याचा? ह्याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे, लोकांनी विचार केला पाहिजे आणि त्याचं उत्तर मतदानात झालं पाहिजे. बरं, आता मतदानातून त्याचं उत्तर दिलं पाहिजे, बरोबर. कोणाला दिलं पाहिजे, कोण येणार, म्हणजे हे बघा, स्पष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांना उत्तर गेलं पाहिजे. बरोबर आहे. आज तुम्ही सांगा, विरोधक किती जरी असले, विरोधकांची ताकद सपशेल कमी पडते, कारण तुम्ही बघता सगळे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत. तुम्हाला माहित असेल की भारतीय जनता पक्षासाठी किती फॉर्म आलेत, बाकीच्या लोकांचे किती फॉर्म आलेत, इच्छुक कुठल्या पक्षासाठी जास्त आहेत. मग त्या पक्षासाठी जर लोक एवढे उत्सुक असतील तर त्या लोकांच्या अपेक्षाही तशा असणार आहेत. आता महाविकास आघाडी का नाही, 100% कल तर हा महायुतीच्या बाजूनेच आहे. पण त्या महायुतीला तोड देण्यासाठी महाविकास आघाडी तेवढी, मला असं वाटतं की सध्या परिस्थितीला सक्षम नाही. तर महाविकास आघाडीनं सक्षम व्हायला पाहिजे आणि महायुतीला जोरदार प्रत्युत्तर दिलं पाहिजे. जे निष्ठावंत कार्यकर्ते त्या पक्षामध्ये होते, त्या पक्षाला किंवा त्या नेत्यांनी त्यांना तिकीट दिलेलं नाहीये, दुसऱ्याला दिलेलं नाहीये, तर त्याचा कुठं तर फटका बसले का? 100% फटका बसणार आहे. तुम्हाला इलेक्शन मध्ये दिसेल, आता ज्यांना ज्यांना तिकीट जाहीर झालेलं आहे ते लोकांनी प्रचारात आघाडी घेतलेले आहे, ते प्रचार सुद्धा करतायत. पण अजून कुणाला तिकीट जाहीर झालेलं नाही. बघा तुम्ही, त्यांचा प्रचार कुठं नाहीये, ते लोक संभ्रमात आहेत, मला तिकीट भेटणार आहे का नाही, मी करावं काय. भावी नगरसेवक म्हणून 4 वर्ष झालं ती लोकांच्या दारोदारी चालले आहेत. त्यांचा एवढा खर्च झालाय पण त्यांना अजून तिकीट नाही. तर तिकीट अजून देखील नाहीये. आपल्यासोबत काही युवा आहेत. दादा, तुम्ही एक युवा आहेत, तर सोलापूर तसं डेव्हलप झालेलं नाहीये. इथला तरुण वर्ग हा पुण्याला जातोय, बेंगलोरला जातोय, तर तसं उद्योगधंदा झालेला नाही. तर काय वाटतंय तुम्हाला याच्यावरती, काय भरोसा? ह्या सत्ताधाऱ्या लोकांना आधीपासून माहिती आहे की सोलापूरमध्ये IT कंपनी नाही आहे, यंग पोरांना रोजगार नाही आहे. तर त्यासाठी आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी झालेल्या आहेत, राजकारण लोकांना बोलून झालेलं आहे, वरच्या लोकांना बोलून झालेलं आहे, फक्त आश्वासन द्यायच्या गोष्टी चालू आहेत की बाबा आपण IT कंपनीचं उद्घाटन केलेलं आहे, तिथे जागा मंजूर केलेली आहे. ह्या गोष्टी फक्त आश्वासनच चालू आहेत. आता हेच नगरसेवक इलेक्शन किती वर्षातून आलेलं आहे. तर इथलं ह्या सोलापूर सिटीमध्ये रोजगारी रोजच्या रोज वाढतच चाललेली आहे. रोजगारीसाठी असं वाटतंय की आता त्यांनी आश्वासन देतात, तसं तुम्ही पण आश्वासन देऊन त्यांना फटका देणार काय? 100% जे आतापर्यंत नेते लोक म्हणत आले की बाबा आपण ही 100% करूच, आम्ही तसं आश्वासन देणारच की 100% आम्ही तुम्हाला सपोर्ट करूच आणि आम्हाला जे करायचं तेच का आम्ही करणार. युवा वर्गांना संधी पक्षाने दिली पाहिजे असं वाटतं का? 100% दिली पाहिजे. यंग पोरांना संधी द्यायलाच पाहिजे. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही बघतोय पहिल्याचेच नेते लोक, जुने लोक अजूनपर्यंत इच्छुकच आहेत. युवा वर्गाला कोण संधी देतच नाही. मग ह्या येणाऱ्या इलेक्शनला त्याचा रिझल्ट समजेलच. मला सांगा की हे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली जाते, परंतु कार्यकर्त्यांना कुठेही तिकीट दिलं जात नाहीये, डावललं जात आहे. बरोबर आहे की डावलंच जात आहे. आता गेल्या 2-3 दिवसामध्ये न्यूज पसरतेच की बाबा युवा वर्ग स्वतःहून पुढे येऊन भांडतोय की बाबा आम्हाला तुम्ही संधी देतच नाहीये. त्याचा फटका पक्षाला बसणार काय? 100% कुठलाही पक्ष असू त्या पक्षाला तो 100% फटका बसणारच. तर युवा वर्गला संधी न दिल्यामुळं त्याचा फटका 100% आणि 100% त्या पक्षाला बसू शकतो असं म्हटलं जात आहे. आणि खरंच दादांनी सांगितलंय की बाहेर जे युवा वर्ग जातोय त्यांना कुठं तर डेव्हलप झालं पाहिजे. जर युवा वर्ग इथं नाही राहिला तर तो नेमकं गेल्यानंतर ना सोलापूरचा विकास कसा होतोय, महानगरपालिकेच्या निवडणुका कशा पद्धतीने होत आहेत, आश्वासनं देत आहेत. पण ज्यांनी आश्वासनं दिली त्यांना युवा वर्ग आश्वासन देऊन
फटका देण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. परंतु अजून काय लोकांच्या जी काही समस्या आहेत त्या समस्या आपण जाणून घेतोय आणि व्यवसायवाल्यांना काय गोष्टी म्हणतात. दादा नमस्कार. बोला. सोलापूरच्या नगरपालिका चालू आहेत. काही ठिकाणी पक्षांनी नेते मंडळाला डावळलं जातंय, विकास होत नाहीये, युवा वर्ग बाहेर जातोय कामाला आणि आज छोटा व्यवसाय वाले ते व्यवसाय वाढत नाही, डेव्हलप किंवा थोडा रोजगार भेटत नाही. तर तेव्हा तुमचं काय मत आहे? बघा, इथं सोलापुरात पहिल्यापासून बेकारी वाढत चालली आहे आता, आणि धंदे पण पहिल्यासारखे राहिले नाहीत. म्हणून इथं काय तर आहे ना, नवीन काय तर व्हायला पाहिजे आमच्या हिशोबाने सोलापुरात. बाकी हे जे इलेक्शनमध्ये जे करतात ॲडव्हर्टाईजपणा, नंतर कोण कोणाला ओळखत नाही. म्हणून ह्यांनी जेव्हा जिंकून येते तेव्हा काहीतरी करायला पाहिजे सोलापूरसाठी, आणि काहीच करत नाही नंतर. बाकी आम्ही काय बोलणार आता पुढं. काँग्रेस होते, भाजप होते, कोणी पण शासन होते ना. आता मला काय म्हणायचं की आता लोक नेमकं कुणाच्या मागे जातात? कारण काय म्हणतात की आश्वासन जाते पण तसं तो डेव्हलप होत नाहीये. आज तुम्ही थांबला इथं, बसला इथं, पण एकही गिऱ्हाईक आजपर्यंत येत नाही. तर गिऱ्हाईक येण्यासाठी सोलापूरचं डेव्हलप झालं पाहिजे, तर या सगळ्या पैशाचा व्यवहार चालणार आहे. बरोबर आहे की डेव्हलप व्हायला पाहिजे की, आम्ही कुठं नाही म्हणतो डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. पार्टी कुठलीही पण येऊ दे, हो काम व्हायला पाहिजे की. आज रस्त्यांची हालत खराब आहे, बघायला लागलो. वेळेवर पाणी येत नाही सोलापुरात. 4 दिवसाला 5 दिवसाला एकदा पाणी येत आहे. साफसफाई नीट होत नाही. लई कामं आहेत असे जे ह्यांना करायला पाहिजे. नेता आणि महापौर कसा असावा? कामं मेन करणारा माणूस पाहिजे इथं, बाकी काय नाही आहे. तर अशा पद्धतीनं आहे नेता आणि तो पाहिजे, कारण की पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे. 5 ते 7 दिवसातून पाणी येत आहेत वगैरे. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय सोलापूरचा विकासाबद्दल आणि निवडणुकाबद्दल? निवडणुकाबद्दल विश्वास तुमचा काँग्रेसवर पाहिजे किंवा कुठल्याही आधारभूत सोयी असल्याशिवाय तुम्ही मतदान करू शकत नाही. आणि मतदान केलं तर तिने आघाडी, ज्याची आघाडी आहे त्यांनी आपल्या रोड, रेल्वे, ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर ह्यांनी दिलेलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. काय वाटतंय काका रोजगार? सर, हे स्मार्ट सिटी म्हणतात, एक बी सिग्नल चालू नाही. रोडचा अडथळा भरपूर आहे. लोकांचं येण्या जाण्याची त्रास लई आहे. कालच बघितलं कॉलेजच्या मुली कसा ऍक्सिडेंट झाले. तर कुठलाही सिग्नल चालू नसतो, काय नसतो. नुसतं नावाला स्मार्ट सिटी म्हणून डिक्लेअर करतात, पण काही लोकांना त्रास भोगावा लागलाय. तर या की इथं बऱ्याच प्रमाणामध्ये ऍक्शन होत आहेत, मृत्युमुखी पडतायत आणि स्मार्ट सिटी म्हणून म्हटलं जाते, परंतु कुठेही अजून त्याची पायाभरणी केलेली नाही किंवा कुठेही देखील त्याचा विकास दिसत नाहीये. तर अशा पद्धतीनं आहे. नेमका हा सोलापूर महानगरपालिकेचा अजेंडा नेमका काय आहे? लोकांमध्ये काय आहे? पाण्याचा प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न आहेत, किंवा ह्या युवा वर्गांचा प्रश्न आहेत. कारण की इथं युवा वर्ग हा पूर्णपणे सिटीचा बाहेर पडतोय, बाहेर जातोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं कामधंदा नाहीये, इथं व्यवसाय नाहीये. जर व्यवसाय वाढला तर सगळ्या गोष्टी चलन वाढणार आहे, आणि चलन वाढल्यानंतर व्यवसाय वाढणार आहे, आणि व्यवसाय हा सगळा वाढल्यानंतर ना सोलापूर सिटीमध्ये हा व्यवसाय उद्योजक वाढणार आहे आणि सोलापूर सिटीचा विकास होणार आहे. तर हे आपला ग्राउंड रिपोर्ट आहे. ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून काय कळलं की आपल्याला ह्या निवडणुका आहेत, हे निवडणुका वेगळ्या प्रकारच्या आहेत. काही जण म्हटलं जाते की नेते हे रात्रीच दुसऱ्या पक्षामध्ये जातात, परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की तो नेता स्वतःच्या वार्डासाठी जातोय, स्वतःच्या वार्डाचा विकास करण्यासाठी जातोय. काय अशी म्हणतात की जी नेता सातत्यानं काम करतोय, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, त्या कार्यकर्त्याला कुठंतरी तिकीट दिलं जात नाही. म्हणजे हे निवडणुकी कार्यकर्त्याची निवडणुका आहेत, परंतु याच्यामध्ये नेते मंडळी येत आहेत. त्याच्यामुळे कुठंतरी ती जनता आणि कार्यकर्ते नाराज आहे, आणि त्याच्यामुळे पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. आणि सोलापूर महानगरपालिका महासंग्राम भाग 1 अजून देखील आपण याच्या संदर्भातल्या जे काय गोष्टी आहेत किंवा काय रिपोर्ट आहेत ते आपण आपल्या समोर सादर करणार आहेत. या ठिकाणी थांबतोय. समाधानसह प्रथमेश.